बारामती इथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आणि आज या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। या समारंभाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे सगळे उपस्थित राहतील। विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा काका आणि पुतण्या हे एकत्र येणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आहेत। प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आलेले नाही आहेत। शरद पवार हे थेट सभेच्या ठिकाणी येणार असल्याची माहिती सध्या सुप्रिया सुळे यांच्याकडून बघायला मिळते आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। मिकी, आता कळतंय की अजित पवार हे तर पोहोचले आहेत, मात्र शरद पवार हे थेट सभेच्या वेळेला येतील। अगदी यामिनी, ज्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हो। त्या बारामतीतील कृषी प्रदर्शन या ठिकाणी या कार्यक्रमाला आज जर आपण बघितलं तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर सुनेत्रा पवार हे सगळे एकत्र येणार आहेत अशी माहिती होती। आणि जर आता आपण बघितलं तर या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले आहेत, पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत, सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत आणि मागच्या गाडीमध्ये सुप्रिया सुळे देखील आहेत। मात्र अजूनही शरद पवार या कार्यक्रमाला पोहोचलेले नाहीत। या कार्यक्रमात वैशिष्ट्य बघितलं तर बारामतीमध्ये ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी बद्दलच्या सगळ्या नवीन जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल माहिती स्वतः अजित पवार घेत आहेत। प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ते स्वतः पाहतायत। आणि इथं जर आपण बघितलं तर रोहित पवार यांचे वडील यांच्याकडून या सगळ्या प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ते स्वतः या ठिकाणी गाडीमध्ये बसलेले आहेत। जर आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस या दोघांमध्ये अर्थात आपण बघितलं तर संघर्ष झालेला होता, काहीशी नाराजगी देखील होती। मात्र आज स्वतः या ठिकाणी वडील बसलेले आहेत आणि अजित पवारांना वेगवेगळी माहिती देत आहेत। मात्र अजूनही या कार्यक्रमाच्या शरद पवार पोहोचलेले नाहीत। जर आपण बघितलं तर पवार अजूनही आलेले नाहीत। जर आपण बघितलं ताई, तुम्ही बरेचदा या ठिकाणी भेट देता, एकत्रित आज पुन्हा एकदा योग आलाय एकत्रित आज पुन्हा एकदा योग आलाय, काय वाटतंय कशा पद्धतीने अजून देखील शरद पवार साहेब आले नाहीत या कार्यक्रमाला? नाही, ते मेन ऑडिटोरियमच्या कार्यक्रमाला येणार, इथे ते रोजच येतात। आज पण उद्घाटन आहे कार्यक्रमाला, दोघंही आमंत्रित होते, म्हणजे अजित पवार आणि शरद पवार आले नाही, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलं। नाही, त्यांना 9:30 वाजताच यायचं, प्रोग्राम मध्ये 9:30 आहे त्यांचं। काय एकंदरीत तिथं वेगळं पण वाटतंय तुम्हाला? म्हणजे टेक्नॉलॉजी शेतीबद्दल सांगतायत आणि दादा म्हणजे एकदम लक्ष देऊन ऐकतायत प्रत्येक गोष्ट। कृषक राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली हे दर 2 वर्षांनी होतं। प्रोफेसर नलावडे आणि त्यांची सगळी टीम ही इथे गेले अनेक वर्ष इथे काम करते। खरं तर आदरणीय पवारसाहेब आणि आप्पासाहेब पवार ह्या दोघांनी आणि आता प्रताप पवार सगळ्यात जास्त आता इथे नवीन तंत्रज्ञानाचे बदलमध्ये लक्ष घालतात। तर ह्या सगळ्यांच्या मिळून आणि ही संस्था सगळी राजेंद्र पवार बघतात, रोहित पवारांचे वडील, तर त्यांच्या माध्यमातून कृषक नावाचं हे शेतकऱ्यांसाठी दर 2 वर्षांनी करणारा आमचा हा मोठा उत्सव आहे खरं शेतकऱ्यांसाठी। याच्यामध्ये आणखीन लोकांना उत्सुकता म्हणजे विधानसभा निवडणुकीचे 10 महिने झालेत, म्हणजे पवार कुटुंब अशा पद्धतीने एकत्र आलेलं नव्हतं राजेंद्र पवारांचं खास करून। आता आज राजेंद्र पवार या ठिकाणी अजितदादांना प्रत्येक गोष्ट सांगताना दिसत आहेत या ठिकाणी। चांगली गोष्ट आहे ना, हे आम्ही सगळे शिकण्यासाठी आलो इकडे, हा क्लास आहे। आज पुढं दादांसोबत न बसता म्हणजे दादांसोबत स्वतः पंकजाताई आहेत आणि तुम्ही दुसऱ्या गाडीत आहात एकदम। मी नाबार्डची सगळी टीम आली आहे, तर नाबार्डची टीम माझे बंधू रणजित पवार, रजनी इंदुरकर, आमच्या सगळे काम पीडीसीसीचे चेअरमन दोरकाडे सर बसलेत। काय काल सुद्धा आम्ही बघितलं त्या कार्यक्रमाच्या वेळेस स्वतः अजित पवार त्या ठिकाणी होते, पण तुम्ही मधून निघून गेला कालच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कबड्डी। प्रताप पवार घरी आले होते काल, प्रताप पवार काल संध्याकाळी आले होते आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं त्यांच्यावर मी जेवीन रात्री 8 वाजता, म्हणून मला तुम्हाला काही भाषण देखील नाही तिथं, काही झालं नाही, काहीशे नाराज सुद्धा दिसलात तुम्ही त्या कार्यक्रमात। नाही, त्याच्यात काय, भाषणाचा प्रोटोकॉल सरकारचा असतो, सरकार ठरवतं ना, आणि मी विरोधी पक्षातली खासदार आहे, त्याच्यामुळे प्रोटोकॉल सरकार ठरवतं, मी नाही ठरवत। एकंदरीत आपण बघितलं तर एकीकडं बीडमध्ये ज्या पद्धतीने सगळं
संघर्ष त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरीकडे बीडचे नेते या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं असेल, नाही तर तुम्ही सांगाल, निवेदन द्याल, उपमुख्यमंत्री आहेत. नाही, मी काय नाही, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे ऑलरेडी सगळ्या गोष्टींचं, कारण का ते होम मिनिस्टर आहेत आणि ते इश्यूज सगळे होम मिनिस्ट्रीचे आहेत. पण दादा देखील उपमुख्यमंत्री आहेत, त्या बाबतीत तुम्ही दादांना काय म्हणलात? कारण दादा 2 दिवस झाले, म्हणजे कालपासून बारामतीमध्येच आहेत. नाही, हा इश्यू सगळा होम मिनिस्ट्रीचा आहे ना. होम मिनिस्ट्रीचा इश्यू डिपार्टमेंटच्याच इश्यूवर बोलतो ना. त्यांच्याच एका मंत्रीचं नाव सातत्याने मध्ये येताना दिसतोय. त्याची नाही मला काय माहिती. बघितलं आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन सुरू आहे आणि प्रत्येक पवार, शरद पवार पोहोचले नाहीत, मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील असं या ठिकाणी सांगितलं जातंय. सुप्रिया सुळे हे वेगळ्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि पुढच्या गाडीमध्ये अजित पवार, पंकजाताई मुंडे त्यांच्याशी देखील बोलायचा प्रयत्न करू. पंकजाताई पहिल्यांदाच म्हणजे आत्ता सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीने पवार कुटुंबियाचं अशा पाहुणचार ते घेत आहेत. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ते येऊन बघतायत. पंकजाताईंना प्रत्येक गोष्ट स्वतः अजित पवार देखील या ठिकाणी समजून सांगतायत. आपण बघतोय ज्या पद्धतीने स्वतः अजित पवारांच्या शेजारीच या ठिकाणी पंकजाताई मुंडे बसलेले आहेत मंत्री, आणि आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट अजित पवार त्यांना स्वतः समजून सांगताना दिसत आहेत. राजेंद्र पवार देखील या ठिकाणी आहेत. स्वतः अजित पवारांना ते काही गोष्टी सांगतायत. जसं आपण सांगतोय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जवळपास 10 महिने झालेले आहेत, ते एकत्र आलेले नव्हते. मात्र आज राजेंद्र पवार स्वतः या गाडीमध्ये आहेत. अजित पवारांना ते काही गोष्टी या ठिकाणी समजून सांगतायत, कारण इथली सगळी जबाबदारी ही राजेंद्र पवार आहेत आणि कृषी प्रदर्शन देखील त्यांच्याकडूनच या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं आपण बघतोय काही गोष्टी ते समजून सांगतायत. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार देखील या ठिकाणी या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि काही गोष्टी ते अजित पवारांना देखील समजून सांगतायत. पंकजाताई मुंडे या ठिकाणी उतरलेले आहेत. ताई, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात. पंकजाताईंशी दोघं बोलताना दिसत आहेत. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि पंकजाताई मुंडे या ठिकाणी या प्रदर्शनाबद्दल माहिती घेत आहेत. वेगवेगळे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे शेतीतली या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आलेले आहेत. नवीन नवीन भाज्या, फळं कशा पद्धतीने या ठिकाणी करता येतील याचं हे संपूर्ण प्रदर्शन आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीची माहिती अजित पवार स्वतः पंकजाताईंना या ठिकाणी सांगताना दिसत आहेत. कृषी मंत्री देखील या ठिकाणी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी बघताना आपण बघतोय आणि सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे, कारण स्वतः जवळपास बऱ्याच दिवसानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे, ज्यामध्ये अजित पवार असेल, सुप्रिया सुळे असतील, शरद पवार या ठिकाणी येणं अपेक्षित होतं. मात्र शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. जवळपास 9:30च्या सुमारास जेव्हा एक मोठा कार्यक्रम एका बंद हॉलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे, मिकी या अपडेट्स वरती आपलं लक्ष राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.